आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तात भरत, तुझे मोठे बंधू कृपासिंधू आहेत. आता सगळा संकोच बाजूला ठेवून आपल्या मनातली गोष्ट तू त्यांना सांगून टाक. मी तुम्हा सगळ्यांसमोर ह्या सभेत उभा राहून घोषणा करतो की अयोध्येच्या ज्या राज्याचे खरे उत्तराधिकारी श्रीराम आहेत, तिथे माझ्या मातेने मोठ्या कुटिलनीतीने माझे पिता श्री महाराज दशरथांना त्यांनी देऊ केलेल्या वचनात फसवून ते राज्य मला मिळवून दिलं. म्हणूनच माझे अवगुण न बघता माझी ही प्रार्थना स्वीकार करा. आपल्या कुळधर्मानुसार अयोध्येचं राज्य सिंहासन ग्रहण करून मला आणि माझ्या कलंकित मातेला आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला मदत करा. भरत, आपले पिता जाण्यापूर्वी ही आज्ञा देऊन गेलेत की एक पुत्र वनात राहील आणि दुसरा राजा बनेल. त्यांच्या ह्या आज्ञेचं पालन करणंच आपला सगळ्यांचा धर्म आहे. ठीक आहे, जर हाच धर्म असेल तर मी 14 वर्ष वनात राहतो, पण तुम्ही अयोध्येला परत जा. धर्म म्हणजे व्यापार नसतो भरत, जिथे वस्तूंची अदलाबदल होते. हे राम, आपल्या धर्मावर आपली दृढता पाहून या समयी देवता सुद्धा तुमची वंदना करीत आहेत. धर्म सगळ्यात मोठी शक्ती आहे, जिच्या आधारे ही पृथ्वी स्थित आहे. म्हणूनच या वेळेला भरताचं पारडं जड आहे. हे रामा, तू धर्म, नीती आणि ज्ञानाचे भंडार आहेस. सगळ्यांच्या मनातले भाव तू जाणतोस आणि त्यात खरं आणि खोटं कोण आहे हेही तू ओळखू शकतो. तू हेही जाणतोस की भरत तुझ्याकडे एक प्रार्थना घेऊन आला आहे आणि त्याच्या प्रार्थनेचं समर्थन करायला माता, मंत्रीगण, अयोध्यावासी आणि आम्हीही आलो आहोत. तुझ्या वियोगाच्या अथांग सागरात बुडालेल्या या आत्मीय जनांची दशा अतिशय करुणाजनक आहे. तू करुणानिधान आहेस. आता त्यांचं दुःख कसं दूर होईल याचा उपाय तुला नक्कीच केला पाहिजे. ही आमची सगळ्यांची तुझ्याकडे प्रार्थना आहे. हे पूज्यवर, आमच्या कुळात गुरुच्या आज्ञेचं पालन करणं परमधर्म मानलं आहे. त्यातच सगळ्यांचं हित निश्चित आहे. त्यामुळे तुम्ही जी आज्ञा द्याल त्याचं सगळे पालन करतील. मी भर सभेत ही प्रतिज्ञा करतो, माझ्यासाठी तुम्ही जी आज्ञा कराल ती श्रीसावंद्य मानून मी त्याचं पालन करेन. आता तुम्हीच साधुमत, लोकमत, राजनीती आणि वेदशास्त्रात सांगितलेल्या धर्मानुसार जो सगळ्यात उत्तम उपाय असेल त्याला अनुसरूनच आज्ञा द्या. रामा, जो दारावर मागायला येतो त्याला फक्त आपलं दुःख आणि आवश्यकताच दिसत असते. याचक नीती आणि अनीतीचा विचार करत नाही. याच प्रकारे आम्ही याचक म्हणून आलो आहोत. भरताच्या पवित्र भ्रातृप्रेमाच्या तीव्र धारेत आमची बुद्धी, आमचा विवेक वाहून गेलाय. या प्रसंगी आम्हाला साधुमत, लोकमत, राजनीती आणि शास्त्रसंमत धर्माचा आभास नाही राहिला. आम्हाला फक्त भरताचा प्रेम आणि अस्वस्थताच दिसतेय. आम्ही इतकंच सांगू शकतो की भरताचं हित पाहून जे केलं जाईल ते शुभ असेल. तात भरत, तुझे मोठे बंधू कृपासिंधू आहेत. आता सगळा संकोच बाजूला ठेवून आपल्या मनातली गोष्ट तू त्यांना सांगून टाक. परम पूज्य गुरुदेव, दादा, समस्त ऋषीगण,
अयोध्येच्या राज्याचे माननीय मंत्रीगण आणि प्रजाजन, मी तुम्हा सगळ्यांसमोर ह्या सभेत उभा राहून घोषणा करतो की अयोध्येच्या ज्या राज्याचे खरे उत्तराधिकारी श्रीराम आहेत, तिथे माझ्या मातेने मोठ्या कुटिलनीतीने माझे पिताश्री महाराज दशरथांना त्यांनी देऊ केलेल्या वचनात फसवून ते राज्य मला मिळवून दिलं. पण अशा अधर्माच्या रस्त्याने चालणं मी कायम अनुचित मानतो, कारण राज्याचा अधिकार सदैव ज्येष्ठ पुत्राचाच असतो. आमच्या कुळाची नीती आणि विधान पण हेच आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध वागणं अधर्मच ठरेल. मला हेही माहिती आहे की माझ्यासारख्या पापी माणसाच्या तोंडून धर्म आणि अधर्माच्या गोष्टी ऐकून संपूर्ण संसार उपहास करेल. पण मला एकच आशा आहे, श्रीरामासारखा दाता हे बघणार नाही की मागणारा पात्र आहे की अपात्र. म्हणूनच माझे अवगुण न बघता माझी ही प्रार्थना स्वीकार करा. आपल्या कुळधर्मानुसार अयोध्येचं राज्य सिंहासन ग्रहण करून मला आणि माझ्या कलंकित मातेला आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला मदत करा. तात, तू तुझ्या मनात उगीच कटुता आणतोयस. मी भगवान शंकरांना साक्षी ठेवून सांगतो की तिन्ही काळ आणि तिन्ही लोकात तुझ्यासारखा धर्मात्मा पुरुष झाला नाही आणि होणार नाही. तुझ्यावर कुटिलतेचा आरोप लावणं महापाप आहे. भरत, तुझ्यासारख्या महात्म्याचं नामस्मरण करून पाप, प्रपंच आणि सगळं अमंगल संपून जातं. माता कैकेयीलाही तेच मूर्ख दोष देतील ज्यांना खरं ज्ञान प्राप्त झालं नाही. भरत, माझ्या भावा, या भावनांच्या पलीकडे फक्त एवढाच विचार कर की आपल्या महान पित्याने माता कैकेयीला दिलेल्या ज्या वचनासाठी ना केवळ माझाच त्याग केला, पण या त्यागाच्या दुःखात आपल्या प्राणांचाही त्याग केला. अशा सत्यवादी पित्याच्या वचनाचं आपण पालन करायचं की त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या वचनाचा अनादर करून त्यांना खोटं पाडायचं? सांग भरत, यावेळी आपल्या चौघांचं काय कर्तव्य आहे? रामा, माझी योग्यता नाही, पण आज सगळ्यांसमोर मी तुझी क्षमा मागते. मला क्षमा कर राम. स्वर्गीय महाराजांनी मला वर दिला होता, ते माझ्याशी वचनबद्ध होते. मी आज सगळ्या गुरुजनांसमोर स्वर्गीय महाराजांकडून घेतलेली ती सगळी वचनं मागे घेते आणि तुम्हा सगळ्यांना त्या वचनातून मुक्त करते. त्यासाठी खूप उशीर झाला माते. आपल्याला वचन द्यायचा किंवा परत घ्यायचा अधिकार केवळ पिताश्रींना होता. मी तर फक्त एवढंच जाणतो की पिताश्री स्वर्गवासी झाल्यावर त्यांच्या वचनांचं पालन करणं हा एका पुत्रासाठी जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांना या गोष्टीचा गर्व असेल की त्यांच्या पुत्राने त्यांच्या वचनाचा मान राखला. त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचा तो गर्व नष्ट होऊ द्यायचा? भरत, आपले पिता जाण्यापूर्वी ही आज्ञा देऊन गेलेत की एक पुत्र वनात राहील आणि दुसरा राजा बनेल. त्यांच्या ह्या आज्ञेचं पालन करणंच आपला सगळ्यांचा धर्म आहे. ठीक आहे, जर हाच धर्म असेल तर मी 14 वर्ष वनात राहतो, पण तुम्ही अयोध्येला परत जा. धर्म म्हणजे व्यापार नसतो भरत, जिथे वस्तूंची अदलाबदल होते. धर्म अगदी कठोर आणि व्यक्तिगत असतो. जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य दुसऱ्याच्या खांद्यावर लादलं तर या सृष्टीत अनाचार पसरेल. तू राजा असून असा अनाचारी विचार करतोस तर त्याचा प्रभाव प्रजेतल्या साधारण मनुष्यावर काय होईल?
ही गोष्ट बोलताना तू उचित अनुचित याचा विचार नाही केलास माझ्या भावा. दादा दादा यावेळी मला उचित अनुचित काही सुचत नाहीये. बस मला एकाच गोष्टीचा भरवसा आहे की माझ्या भावाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की लहानपणी सुद्धा जेव्हा मी खेळात हरत होतो तेव्हाही ते माझ्यासाठी खोटं बोलून सुद्धा मला जिंकवत होते. आजही तेच प्रेम आठवून मी आपल्या प्रेमळ भावाला हे सांगायचं साहस करतो आहे की आजही तुम्ही उचित अनुचिताचा विचार सोडून मला जिंकवून द्याल. दादा दादा मी तुमचा तोच लहानगा भरत आहे दादा. तुझ्यासाठी तर मी आजही खोटं बोलायचं पाप करू शकतो, कारण त्यात पापाची शिक्षा फक्त मलाच भोगावी लागेल. पण तू मला असं कार्य करायला सांगतोयस ज्यामुळे आपल्या पिताश्रींचं वचन खोटं पडेल. पुत्र तर त्याला म्हणतात माझ्या भावा, जो आपल्या सत्कर्माचं फळ आपल्या पित्याला समर्पित करून परलोकात त्यांचा उद्धार करेल, असा नाही जो आपल्या पित्याच्या सत्कर्मांना कमी लेखून त्यांचं मस्तक लाजेने खाली घालेल. मग ठीक आहे दादा, तुम्ही तुमचं कर्तव्य करा, मी माझा धर्म पाळतो. मी पण ह्या पर्णकुटी समोर कुशा अंथरून अन्न पाणी ग्रहण न करता तोपर्यंत बसून राहीन जोपर्यंत हा निर्णय होत नाही की श्रीरामाला भरत प्रिय आहे की नाही. नाही तर ह्या चरणांशी प्राण देऊन टाकेल. नाही नाही भरत, नाही. मला अशा धर्मसंकटात नको टाकूस. मला तुझं हे दुःख सहन नाही होणार. गुरुदेव, गुरुदेव रक्षण करा गुरुदेव. मी पण अत्यंत विचित्र अवस्थेत आहे राम. असं वाटतंय भरत आपल्या प्रेमाच्या गंगेत सगळं बुडवून टाकेल. धर्म, ज्ञान, विवेक काहीच उरणार नाही. कुलगुरू महर्षी वसिष्ठांचा विजय असो. मी मिथिलाचे राजा जनक यांचा दूत समस्त गुरुजनांच्या चरणाशी नमस्कार करतो. कल्याण असो. सांग, काय बातमी आणली आहे? महाराजा जनक महाराणी सुनैनांबरोबर चित्रकूटाकडे प्रस्थान करीत आहेत. अयोध्येच्या सगळ्या बातम्या ऐकून की भरताने माता आणि गुरुदेव यांना बरोबर घेऊन चित्रकूटाकडे प्रस्थान केलंय. ते स्वतःच थांबवू शकले नाही. ते मंदाकिनीच्या तटापर्यंत पोहोचलेत आणि मला तुम्हाला सूचना द्यायला पुढे पाठवलंय. ही अत्यंत आनंददायक बातमी आहे. महाराज जनक यांच्या येण्याने आमचा भार हलका झालाय. विदेहराज निपक्षपणाने आमच्या समस्येचं समाधान करतील आणि म्हणूनच आजची ही सभा त्यांच्या आगमनापर्यंत स्थगित केली जावी. राम, भरत, तुम्ही चारही भाऊ पुढे जाऊन महाराज जनकांचं उचित स्वागत करा. जशी आज्ञा गुरुदेव. महाराज जनक, जसं आपल्याला विदित होऊन चुकलंय, अयोध्येचा राजपरिवार या समयी एका धर्मसंकटात सापडला आहे. अशा समयी आपलं आगमन सर्वथा मंगल सूचक आहे. यांनी आम्हा सगळ्यांना धैर्य मिळालंय की आपण आपल्या ज्ञान आणि विवेकाने आमचं मार्गदर्शन कराल. एकीकडे रामाची मर्यादा आहे आणि दुसरीकडे भरताचं प्रेम. या दोघात सरशी कोणाची? आपण या समयी दोन्ही परिवारात सर्वश्रेष्ठ आहात. म्हणूनच सगळ्यांनी एकमताने निश्चय केला आहे की आपण जो निर्णय घ्याल सगळेजण त्याचं पालन करतील. तात, आमच्याकरता आता पिताश्रींच्या स्थानी आपणच आहात. आपण धर्माचे पूर्ण ज्ञानी आहात. म्हणूनच मला पूर्ण विश्वास आहे
की आपण माझ्या धर्माची रक्षा कराल. मला आपला सेवक समजून आपण जी आज्ञा कराल मी ती पूर्ण करेन. हे धर्मपिता, आता मी आपल्या भरोश्यावर आहे. आपण एका पित्याप्रमाणे मला अधर्मापासून वाचवाल. आपण एक राजा पण आहात आणि ऋषी पण. म्हणूनच निष्पक्ष भावानं माझ्या हृदयीच्या प्रेमाला ओळखून आपण न्याय कराल. मी श्रीरामदादाच्या राज्याभिषेकाची संपूर्ण सामग्री आपल्यासमोर ठेवली आहे. जर न्याय माझ्या पक्षात आहे तर याच समयी सगळ्यांसमोर श्रीरामदादाचा राज्याभिषेक केला जावा. हीच अपेक्षा घेऊन मी आपल्याला आपल्या आज्ञेच्या अधीन करीत आहे. श्रीराम, श्री भरत, तुम्हा दोघात महान कोण आहे याचा निर्णय तर स्वतः ब्रह्मदेव पण नाही घेऊ शकत. आणि मी तर एक तुच्छ प्राणी आहे. एकीकडे धर्म आणि मर्यादेची सीमा आहे, तर दुसरीकडे प्रेम आणि ममतेची परिसीमा. अशा दोन्ही महान विभूतींच्या मध्ये निर्णय देण्याचं साहस अत्यंत दुष्कर कार्य आहे. परंतु या परिस्थितीत आपलं कर्तव्य समजून मी भगवान शंकराच्या चरणी प्रणाम करतो. ते जे योग्य समजतील तशी मला प्रेरणा देतील. हे राम, आपल्या धर्मावर आपली दृढता पाहून या समयी देवता सुद्धा तुमची वंदना करीत आहेत. धर्म सगळ्यात मोठी शक्ती आहे, जिच्या आधारे ही पृथ्वी स्थित आहे. शास्त्रानुसार तिन्ही लोकात धर्मापेक्षा मोठं काही नाही. त्यामुळेच आपण सर्व एकमेकांशी निगडीत आहोत. परंतु प्रेम ही अशी दिव्य नीती आहे जिच्यावर कोणत्याही धर्माचं बंधन नाही. प्रेम, निर्मळ निस्वार्थ प्रेम, सर्व धर्माच्या वर आहे. तेच प्रेम आपल्या पराकाष्ठेत जेव्हा अनन्य भक्तीचं रूप धारण करतं, तेव्हा स्वयं भगवान पण विधात्याने बनवलेल्या कर्माची सगळी विधानं, सृष्टीचे सारे नियम तोडून भक्तांच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि ते आपल्या भक्तीचा मान राखण्याकरता विवश होतात. म्हणूनच या वेळेला भरताचं पारडं जड आहे. राम, भरताचं प्रेम निर्मळ निस्वार्थी आहे आणि तो तुमचा अनन्य भक्त आहे. तुझ्या प्रेमाचा विजय झालाय भरत. परंतु लक्षात ठेव, प्रेमाचं पण एक विधान आहे, त्याचे पण काही नियम आहेत. प्रेमाची खरी शक्ती त्याच्या निस्वार्थीपणात आहे. आणि जेव्हा प्रेम निस्वार्थी होतं तेव्हा काहीही मागत नसतं. आपल्या प्रेमाला काही देऊ करणारं असतं. त्याचं सुख,
त्याच्या प्रसन्नतेकरता सगळं काही बहाल करू इच्छित. म्हणूनच या समयी तू हाच निर्णय घे की तू आपल्या रामाकरता काय देऊ शकतोस. प्राणाहून मोठी दुसरी कोणती वस्तू नसते महाराज. मी श्रीरामाकरता आपले प्राण देऊ शकतो. प्राण देणं सोपं काम आहे, परंतु आपल्या प्रेमाखातर कधी कधी जगणं कठीण असतं. जर तू खरा भक्त असशील तर श्रीरामाच्या चरणी बसून त्यांनाच विचार की त्यांची प्रसन्नता कशात आहे, आणि ते जे सांगतील ते कार्य प्रेमाची पूजा समजून कर. महाराज, आपण माझ्या डोळ्यावरचे स्वार्थाचे सगळे पडदे दूर केलेत. आतापर्यंत मी केवळ आपलं कर्तव्य, आपली कीर्ती याचाच विचार करायचो आणि त्यालाच प्रेम समजायचो. परंतु आपण मला जिंकवून मला भक्तीचं दान दिलं आहे. मी जन्मजन्मांतरापर्यंत आपल्या या उपकाराचा ऋणी राहील. दादा, दादा, आज्ञा द्या, मला काय करायचं आहे. जिंकणारे खाली नाही बसत भरत. माझ्या भावा, आज रामाची तुझ्या प्रेमापुढे हार झाली आहे. जे राज्य तू मला द्यायला आला आहे त्याचा मी स्वीकार करतो. परंतु पिताश्रींचं वचनही खोटं न ठरो यासाठी माझी तुला एक प्रार्थना आहे. 14 वर्षापर्यंत माझ्या स्थानी तू त्या राज्याचा भार सांभाळ. परंतु दादा, मी तर अबोध बालक आहे. माझ्यानं राज्याचं शासन नाही होऊ शकणार. गुरुदेव, आर्यसुमंत आणि अन्य मंत्रीगण यात तुझी सहाय्यता करतील. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार सारी कार्य करशील तर कठीण नाही वाटणार. सारी कार्य सहजगत्या होत राहतील आणि 14 वर्षानंतर मी येऊन आपला राज्यभार स्वीकारेन. मोठे निर्मोही आहात दादा. प्रेमाचं कोणतंच मोल नाही ठरवलं. प्रेम केलं तर त्याचं मोजमाप करू नका. असं नाही करत मोजमाप. संभवतः 14 वर्षाचा विरहच माझ्या पापांचं प्रायश्चित्त ठरेल. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या दादा, 14 वर्षानंतर जर आपण येण्यामध्ये 1 दिवसाचाही उशीर केला तर या चरणांची शपथ घेऊन सांगतो, आपण आपल्या भरताची जळती चिता पाहाल. नाही भरत, नाही. भावा, मी तुला वचन देतो,
माझ्या येण्यात एक दिवस पण उशीर होणार नाही. दादा, काही मागितलं तर द्याल? वेड्या, तू माझे प्राण मागितलेस तर या क्षणी देईन तुला. बोल, काय हवंय तुला? मला आपल्या चरण पादुका द्या. चरण पादुका? हो दादा. दादा, आपलं राज्य तर आपल्या या सेवकाकडे आपली धरोहर म्हणून राहणार आहे. जेव्हा आपण नसणार तेव्हा सिंहासनावर कोण बसणार? मी आपल्या पादुकांना आपलं राजचिन्ह बनवून सिंहासनावर ठेवीन आणि नित्यनेमानं त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपलं राज्यकर्म करीन. लक्ष्मणा, महात्मा भरत, तू धन्य धन्य आहेस. तुझा सदा सदा विजय असो. दादा, एकदा आपले चरण यांच्यावर ठेवा. प्रभु करे कृपा खडाऊ दिधल्या सादर भरत माथा ठेविल्या. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. डोईवर खडाऊ डोळ्यात पाणी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. शिरी खडाऊ रचिल्याईस्या राम सिया संग असती जैस्या. छायेत यांच्या नांदणार राजधानी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. एक दिवस तू मला सोडून गेली होतीस, आज मी तुला सोडून जातोय. रामा विना क्षण शतका जैसे. 14 वर्ष हे सरणार कैसे. खेळ काळाचा ऐसा रंगणार. कोण जगणार कोण मरणार. कधी रे मिलनाची फुले उमलती. नदीचे दोन पूर कधी रे भेटती. मन मागते
भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. तन मन वचन अनुरागावेगी धीर धुरंधर धीर हि त्यागी भावनेन भारले धीर वीर ज्ञानी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. डोईवर खडाऊ डोळ्यात पाणी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. राम राम माझ्या बाळा. माझ्या बाळा